आपल्या येऊरच्या बंगल्यावरचा वॉचमन नाहीये. नाहीये. मग का? काय म्हणजे तुला काही खटकत असेल तर मी स्वतः जाऊन बसतो त्या गेटवर. प्रश्न तो नाहीये बा. प्रश्न हा आहे की तिथे वॉचमन का नाही. तू कोण आहेस रे? तू काय माझा मुलगा आहेस की त्या वॉचमनच्या युनियनचा लीडर आहेस? तू काय मला विचारतोयस बा? मी काढलेलं नाहीये त्याला, सन्मानाने रजेवर पाठवलाय. सन्मानानं? हो. वॉचमनला तुम्ही सन्मानानं रजेवर पाठवलंय? हो. का? त्यानं माझा जीव वाचवला. काय? कधी? आणि तुमचा जीव धोक्यात येईल असं तुम्ही कुठे गेला होतात? कुठेच नाही. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय ना बा? हो, मी कुठेच गेलो नाही म्हणून माझा जीव वाचला. मग तो त्याने कसा वाचवला? त्यानं फोन करून सांगितलं होतं मला, इथं येऊरला येऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे. त्याला स्वप्न पडलं होतं तसं. मी त्या दिवशी गेलो नाही. तिकडे एक झाड पडलं. मी गेलो असतं तर माझ्या अंगावर पडलं असतं, म्हणून जीव वाचला. कळलं? तात्काळ मी त्याला बोलावलं आणि 10,000 रुपये दिले. मग काढून का टाकलं नोकरीवरून? कारण त्यानं स्वप्न पाहिलं. त्याला स्वप्न दिसलं म्हणजे तो झोपला होता. आणि असे झोपा काढणारे बेजबाबदार वॉचमन मला नको आहेत, म्हणून त्याला 10,000 रुपये देऊन सन्मानानं रजेवर पाठवलं. कळलं? म्हणजे आता कोण आहे तिथे? कुठे? येऊरला. कोण आहे? कोणी आहे? कोण? कोणी नाही. कोणी नाही. तुम्ही म्हणाला होतात दुरुस्ती चालली आहे. अरे ती आपली लोक आहेत का त्यांना मोजायला? तिथे कुठल्याही प्रकारची दुरुस्ती सुरू नाहीये बा. म्हणजे तिकडे जाऊ नको असं सांगितलं होतं तरी सुद्धा तू तिकडे गेला होतास? नाही, जाऊ नकोस असं सांगितलं म्हणून मुद्दाम गेलो होतो. का? माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून की बापाला खोटं पाडायचं होतं म्हणून? जाऊ नकोस तिकडे असं सांगितलं होतं ना तुला? का? कोण आहे तिथे? कोणी नाही तिकडे म्हणूनच तिकडे जाऊ नकोस असं सांगितलं होतं तुला. कारण ती जागा अशुभ आहे तुला. काय? असं एका ज्योतिषाने सांगितलं होतं मला. कोण ज्योतिषी? आहे एक दिव्य ज्योतिषी. कुठे झाडाखाली बसतो की तंबू ठोकून राहतो? बस. तुझा त्याच्यावर किती विश्वास बसेल मला ठाऊक नाही, पण माझा आता बसायला लागलाय. त्या वॉचमनने अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे तिथे एक झाड पडलं. मी गेलो नाही म्हणून मी वाचलो. तू वाचावास असं मला वाटतं, माझी इच्छा आहे, म्हणून तू तिकडे जाऊ नकोस असं सांगितलं होतं. मला वाटतं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. मला उशीर होतोय, मी निघतोय. देवा परमेश्वरा, काय ग, कसं वाटतंय आता? ठीक आहे, थकल्यासारखं वाटतंय अजून. अगं थकल्यासारखं वाटणारच. अगं आत्ताच आलेस ना हॉस्पिटलमधून, 2 दिवस तसंच वाटणार.
अशक्तपणा आहे ना अंगामध्ये. सुलेखा कशी असेल हो? कर आणखीन सारखा तिचाच विचार करत बस आणि विचार करून करून थकलीस ना की मग चक्कर येऊन पड. कुसुमताई बहीण आहे ती माझी. हो पण हे तिला जाणवायला नकोय का? ती फक्त कशी एवढं कळलं तरी खूप आहे. मग मी नाही विचार करणार कसला. मग पूनम आपण असं करूया का, आपण एक काम करूया, आपण हे तुझं सगळं बोलणं आहे ना ते पेपरात छापूया. फोटो सुद्धा देऊया आपण आणि आपण असं तिला म्हणूया की आम्ही तुझी वाट बघतोय, इथे पूनमनी खाणं पिणं सोडलेलं आहे, चक्कर येऊन पडतीये ती, असं लिहूया. आणि आणखीन प्रभावी हवं असेल ना तर आपण तुला ऍडमिट केलेलं आहे, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोत आम्ही, तू लवकर ये असं सगळं. नाही खरंच अगं ह्याने नक्की परिणाम होईल. जितके प्रभावी शब्द ना तितका मोठा परिणाम. मला सूप देता? भूक लागली. आता कसं आणते सूप. काय झालं अचानक पूनम शास्त्रींना? डिप्रेशन, मनावरचा ताण, लोनलीनेस. नक्की हेच कारण आहे का ह्या गोष्टीला कारणीभूत ठरणारं वेगळं कारण आहे? कुठलं? काही नाही. पीयूची ऍडमिशन झाली? झालं. शाळा आवडली आहे तिला. एक विचारायचं होतं तुला. विचार ना. शुभ्रा आणि आदिनाथ मला भेटायला आले होते. काय म्हणाले? पीयू विषयी खूप वाटतं त्यांना. पुन्हा म्हणाले तिला जर एकटं वाटत असेल तर आमच्याकडे राहू दे. हरकत नाही. एकटेपणा काय असतो हे आपण अनुभवलंय आणि मुख्य म्हणजे ती माणसं खूप चांगली आहेत. पीयू जर शुभ्राजवळ राहिली ना तर ती जास्त सुरक्षित राहील. म्हणजे दिवसभर तुझ्या घरी नाही म्हणलं तरी ती एकटीच असते. त्यापेक्षा 4 माणसात राहील ना जरा. हो. आणि ती तिथे असली की मी ही निश्चिंतपणे काम करू शकेन. अर्थात रोज रात्री मी तिला घरी घेऊन येईन. मग मी तिला सांगतो तुझी परवानगी आहे म्हणून. खुश होईल ती. एक सांगू, प्रत्येक वेळेला पीयूच्या प्रत्येक गोष्टीसाठी माझी परवानगी घ्यायची काही गरज नाहीये. निर्णय घ्यायचा हक्क तुलाही तेवढाच आहे. अभिमान बद्दल काय बोलत होतात मगाशी तुम्ही? आज अभिमान जो आपल्यात उभा आहे तो केवळ त्या डॉक्टर जोशींमुळे. त्यांनी खूप मेहनत घेतली तो बरावा म्हणून. म्हणजे काय चमत्कारच केलाय त्यांनी. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या अभिमानला नवीन जन्मच दिला नाही का? नेमकं काय केलं त्यांनी? माहित नाही. माहित नाही म्हणजे? मला माझा अभिमान होता तसा हवा होता, वाघासारखा.
त्यांनी तो मला तसा आणून दिला. बस. मला फळं हवी होती, मी त्यांना झाड लावायला सांगितलं. आता झाडाची मुळं किती खोल जमिनीत गेली, मला काय करायचं. पण मला या जोशाच्या मुळापर्यंत जावं लागणार बहुतेक. कसला विचार करतेस? डॉक्टर जोशींचा. काय? डॉक्टर जोशी म्हणजे ज्या माणसाने माझ्या अभिमानाला बरं केलं त्याला मला भेटायला नको का? मी आणीन त्यांची भेट घडवून तुझ्याशी. एक विचारू का तुम्हाला? विचार. मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी इथे नव्हते तेव्हा तुम्हालाही असं वाटलं होतं की अभिमानला जिजूंच्या खुनात अडकवून मी फरार झाले म्हणून? वाटलं नव्हतं, खात्री होती. नाही, काय असतं, विश्वासाला पुराव्याचं खतपाणी मिळालं की खात्री पटते. तूही समोर नव्हतीस, कानावर नुसत्या अफवा पडत होत्या. आणि बरंच झालं समोर त्यावेळी नाही आलीस ती, नाहीतर गोळ्याच घातल्या असत्या. नाही, पण आता तसं काही वाटत नाही मला. आता सगळ्या शंका कुशंका संपल्यात माझ्या. तुमच्या लोकांचं काय? काय? त्यांना जर कळलं मी इथे तर लोकांना मी आपलं कधीच मानत नाही. त्यांचा कधीही विचार करत नाही. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा तूही विचार करू नकोस. मस्त राहा, खा, पी, मजा कर. थँक्स. मन खूप हलकं झालं तुमच्याशी बोलून. एकटी आहेस, मनात काही राखून ठेवू नकोस, बिनधास्तपणे बोल. शेवटी सासरा आहे मी तुझा. येऊ? उद्या परत या. नाही, उद्या कठीण आहे. मला एक्सक्युजेस नको आहेत. नाही म्हणजे घरी एकटं असलं ना की भीती वाटते. याल ना उद्या, मी वाट पाहते. मी प्रयत्न करतो. तुम्हाला यावंच लागेल. त्यासाठी प्रयत्न करायची गरजच नाही. मी आहे ना. विष्णू,
विष्णू. हॅलो, कोण? विष्णू काका आधी बोलतोय. आधी? थांबा, मालकांना देतो फोन. हा. हॅलो आदिनाथा, पूनम कशी आहे रे? बरीच बरी आहे, आता रिकवर होते. आहे, बरी आहे. एकटेपणामुळे झालंय सगळं. एकटेपण माणसाला खायला उठतं. आठवणी आनंदही देतात, तितक्याच त्रासही देतात. त्यातून सुलेखाचा पत्ता लागत नाहीये. हे पूनमनी मनाला लावून घेतलेलं आहे. असो, बाकी सगळे बरे आहेत ना? हो आजोबा, मीच थोडा अस्वस्थ आहे म्हणून तुम्हाला फोन केला. का रे, काय झालं? आजोबा, प्रत्येक वेळी असंच का होतं? शोधाच्या प्रत्येक टप्प्यात काही ना काहीतरी अडथळे येतात आणि सगळं ठप्प होऊन जातं. आता हेच बघा ना, आपल्याला ती चावी मिळाली. असं वाटलं की आपण रहस्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आणि तेवढ्यात पूनम काकूचं हे असं झालं. कधी कधी वाटतं आपण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूच नाही शकणार. आदिनाथ पंत, आज पहिल्यांदा तुमचा सूर जरा असा निराशाजनक लागलेला आहे. तसं नाही आहे आजोबा, पण होतं असं. पण मी नेहमी म्हणतो ना, सूत्रधार जो या साऱ्याचा, नाव तयाचे काळ. आदिनाथा, एक गोष्ट लक्षात घे. 2 जूनला तुला भुयारामध्ये पेटी सापडली आणि त्या पेटीतल्या चित्रावरून 3 जूनला तुला किल्ली मिळाली, हो की नाही? मग ते चित्र तुला 4 महिने आधी जरी मिळालं असतं तरी किल्ली तुला 3 जूनलाच मिळणार होती. 3 जून 2009. कारण तुळशी वृंदावनाची सावली त्या विशिष्ट जागी 3 जूनलाच पडणार होती, हो ना? हो आजोबा, मला हे सगळं पटतंय, पण आदिनाथ, किल्ली सापडली आहे ना, तसंच त्याचं कुलूप सापडण्याचाही एक विशिष्ट काळ असेल. तो जवळ आला की आपल्याला तसे संकेतही मिळतील. पण तोपर्यंत आपण काय गप्प बसून राहायचं का? अजिबात नाही आदिनाथा. कोडी सोडवण्यासाठी बऱ्याचदा हात चालवण्याची नाही तर बुद्धी चालवण्याची गरज असते. आणि ती काय तिथे मुंबईत राहूनही चालवता येते. तेव्हा सध्या तू इथे येण्याचा विचारही करू नकोस. तिथे राहून आपली कर्तव्य पार पाडत राहा. मी आणि विष्णू इथे त्या कुलपाचा शोध घेतो. हो आजोबा, तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. ठेव फोन. ठेव. हो, आणि सगळ्यांची काळजी घे, स्वतःचीही काळजी घे. आणि पुन्हा असं काही वाटलं तर खुशाल फोन कर. हो, ठेवतो फोन. हो आजोबा. श्रीराम.